नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मूलचंद मिलमधली ही साडी आहे 14,000ची. याच्यावरती आपण खूप सुंदर असा ब्लाऊज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये अगदी तुम्हाला समजेल अशी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. या ठिकाणी नेटचा वापर, लेसचा वापर आणि थोडीशी डायमंडचा लेसचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. अस्तर आणि कपडा या ठिकाणी घेतलेला आहे. 34 साईज आहे. तर या ठिकाणी 11.5ची घडी कट करून घ्यायची. त्यानंतर घडी सरळ करून घेणार आहोत आपण. इथे बाहीचा कपडा लगेच घेतला आहे. तर 8.5 इंच खाली आपण घेतलं आहे. आणि जी उंची आहे बघा, 10.5ची बाही असेल तर 11.5 घ्यायची आणि त्यातून फक्त 2.5 इंच आपल्याला कमी करायचं आहे. 11.5वर लाईन केली, 2.5 इंचावर इथं खूण केली, एक लाईन केली तिरकी, 2 इंच मधोमध 1.5 इंच फुगीर आकार देऊन बाही तयार केली. दंडगेर 5.5चा, त्याच्यापुढे 2 इंच तिरकी लाईन देऊन कट करायचं आहे वरचा आकार. त्यानंतर बाही खोलायची आणि एक तिरका आकार आहे तो कट करायचा आहे. बाही झाली. आता घडी कट केली होती ती सरळ करून घ्यायची. या पद्धतीने साईज कोणती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता. आता मिळून 11.5 घेतले 34साठी. उंची 14.5, 15.5 मागील आणि पुढील राहील. तर शिवून 13.5 बरोबर होईल. 14.5, 15.5 लाईन करून कपडा कट करायचा आहे. त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे. बंदवाला कपडा आपल्याकडे इथे 2.5, पुढे 2.5 आणि 1.5 इंच पुढे, म्हणजे किती झाले, 5.5-6 इंच इथे झाले. त्यानंतर 6 इंचाचा मोंडा 2-2 इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्ध्याच्या पुढे 1.5 इंच असे 2 आकार या ठिकाणी देऊन घ्यायचे. पुढील गळा 7.5 इंचाचा चौकोन करून अर्धा गोलाकार दिला आहे. मध्यावरती 4.5 इंच घेतलं आहे. खाली 4.5 इंच, पुढे 1, त्याच्या पुढे 1.5, वरती 1.5 अशी तिरकी लाईन. त्यानंतर प्रिन्स कटचा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. मधोमध शोल्डर कट केलं आहे. आता जो मागचा भाग आहे तो पुढे घ्यायचा आहे, पुढील भाग मागे करायचा आहे. इथे किती आपल्याला कमीत कमी 4 इंच किंवा 4.5 इंच राहील एवढं ठेवायचं आहे. तिथे मी 4.5 ठेवलं आहे. आणि मुंड्याचा आकार कट करून दोन्ही पण कट केलं आहे. पुढील गळा कट करून मधोमध कट करून प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करून घेतला आहे. त्यानंतर मागील गळा घेण्यासाठी इथे 10 इंचावर किंवा 10.5 इंचावर आपण चौकोन करायचा आहे. इथे पण 4.5 इंचावर लाईन करून एक बॉक्स करायचा आहे. इथे 3 इंचावर एक खूण करून आडवी लाईन. त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचाचा परत मी एक लाईन मारली आणि इथे अर्धा गोल आकार देऊन घेतला आहे. तर अशा पद्धतीने इथे गळा आपण कट करून घेतलेला आहे. गळा बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे. आता आपण कपड्यावरती कटिंग बघणार आहोत. 1 नंबरला काट आहे, तिथे बाही आपण ॲडजस्ट करणार आहोत. तर इथे बाही आपण आता लगेच अस्तरवाली ठेवायची आणि जसा कपडा आहे अस्तरचा खाली थोडा एक्स्ट्रा ठेवला आहे बघा मी, अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचं आहे. थोडासा घसा बसलेला आहे तर समजून घ्या. काही अडचण आली तर नक्की विचारा. परफेक्ट साईज मापासोबत आपला हा व्हिडिओ आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व कटिंग या ठिकाणी करणार आहोत. खूप सुंदर दिसतो. अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता. एवढा सुंदर हा जो ब्लाऊज आहे तो बनला जातो. अवघ्या 20 ते 25 मिनटामध्ये तुम्ही तयार करू शकता झटपट असा. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. इथे फिटिंग जेवढी आहे ना तेवढी बघायची. फिटिंग किती आहे, 28 कमर आहे. तर 7.5 घेतले, त्याच्यापुढे 2 इंच ठेवून मी तिरकी लाईन देऊन बाकीचा कपडा कट केला आहे. त्यानंतर पुढील भाग असे पार्ट ठेवून कट करायचे आहे. इथे बघू शकता एवढा कपडा आपला जो आहे तो आपण बरोबर इथे ॲडजस्ट करून कट केलेला आहे. जर कपडा कमी असेल तर कमी कपड्यामध्ये पण तुम्हाला कटिंग जमली पाहिजे. कपडा ॲडजस्ट करायचं
व्यवस्थित ठेवायचा, मग तो कट करायचा. इथे आपल्याला कपडा भरपूर असल्यामुळे आपण कुठेही पार्ट ठेवले तरी काही हरकत नाही, पण जेव्हा कपडा कमी असेल तेव्हा ॲडजस्ट करत व्यवस्थित कटिंग या ठिकाणी आपल्याला करायची असते. तर अशा पद्धतीने आपली सर्व कटिंग या ठिकाणी झालेली आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. जसा कटिंगचा व्हिडिओ सोपा आहे तसा शिलाईचा व्हिडिओ पण खूप सोपा आहे. तर चला सुरुवात करूया. 1 नंबर या इथे आपण बाही बनवणार आहोत. तर खाली सुईचा कपडा आहे, त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवून शिलाई केली. त्यानंतर तिरकी कातर, समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप, आत जे अस्तर आहे पूर्ण घ्यायचे, त्यावरती शिलाई. त्यानंतर वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने वरचा कपडा कट केला आहे, बघू शकता. बाही या ठिकाणी तयार झालेली आहे. इथे लेसचा वापर मी करत आहे. जर तुम्हाला लेस लावायची असेल तर लावा, नाही लावली तर काही हरकत नाही. दोन्ही बाजूला आपण लेसनी या ठिकाणी जो काठाचा भाग आहे तो कवर केलेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपल्याला बनवायच्या आहे. दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे. आता आपण बघणार आहोत या ठिकाणी व्यवस्थित दोन्ही बाह्या चेक करून घेतल्या. त्यानंतर कट करायचे, एकसारख्याच आल्या पाहिजे अशा पद्धतीने चेक करून बाजूला ठेवूया. आता इथे आपण बघत आहोत मागील भाग. कपडा खालचा सुईचा ठेवायचा आहे, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे. गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. 1 नंबरला आपण गळा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित जो गळा आहे तो ठेवायचा आहे. जर तुम्हाला मागे पुढे होत असेल तर टाच अँड पिनचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. शिलाई जर तुमची मागे पुढे झाली तर पुन्हा तुम्ही एक शिलाई त्या ठिकाणी देऊ शकता. अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत. आता समोर अस्तर घेऊन दाबटीप द्यायची. तिरकी कातर दिल्यानंतर कपडा कट केला, त्यानंतर समोर अस्तर घेऊन आपण त्यावरती दाबटीप दिलेली आहे. अशा पद्धतीने अस्तर आतमध्ये घेऊन पुन्हा आपण प्लेन करून तो गळा एकदम व्यवस्थित करून त्यावरती या ठिकाणी शिलाई देणार आहोत. खूप सुंदर असा हा जो गळा आहे तो दिसतो, वेळही कमी लागतो. तर याला तुम्ही पूर्णपणे नेट लावून बाजूला वर्क करू शकता. डायमंडची लेस चिटकू शकता, मण्यांची लेस लावू शकता. हवी ती डिझाईन तुम्ही या ठिकाणी करू शकता. इथे आपण डायमंडची लेस लावलेली आहे. तर आता पूर्णपणे प्लेन केला आहे गळात आणि कडेला आपण या ठिकाणी शिलाई घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळा तयार झाला आहे. आता साईडला लगेच शिलाई आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा जो ब्लाऊज आहे तो तयार होतो. डिझाईन खूप मस्त आहे, नक्की ट्राय करा. अगदी कोणत्याही पैठणीवर ट्राय केली तरी चालेल. बाकीचा कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे लगेच. त्यानंतर या ठिकाणी आपण लगेच कमरेचे टक्स दोन्ही बाजूला देऊन घ्यायचे. गळा आता मोठा असल्यामुळे गळ्याच्या शेजारी साधारणतः 1 इंचाचं अंतर येऊन या ठिकाणी हा जो कमरेचा टक्स आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला गळा पूर्ण तयार झालेला आहे. खाली कमरपट्टी लगेच लावून घ्यायची. अगदी छोटीच लावा, वरची बाजू बंद ठेवली तरी चालेल, म्हणजे एक शिलाई आपल्याला द्यायला कमी लागते. सुईच्या बाजूने लावून घेऊन त्यानंतर तिरकी कातर
समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे आपल्याला दाबटीप. त्यानंतर मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी देणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला जो गळा आहे तो तयार झाला. इथे नेट जे आहे ते डबल करायचं, कधी पण सिंगल नाही करायचं. त्यावरती वर्क किंवा काही जर करायचं असेल तर शक्यतो डबल करत चला, म्हणजे व्यवस्थित दिसतं आणि निघण्याची भीती पण नसते. डबल नेट आहे ती या ठिकाणी आपण ठेवली आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. आता बघा, इथे तुम्ही गोलगळा पण घेऊ शकता, हवा तो ड्रॉपचा गळा पण तुम्ही घेऊ शकता. साईडने आपण टाचन लावून त्यावरती शिलाई या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही फक्त एवढं जरी लावलं तरी चालेल. मध्ये तुम्ही छोटे छोटे डायमंड चिटकवू शकता, नाव काढू शकता. पाहिजे ते नाव, म्हणजे जर तुम्हाला लग्नाच्या वेळेस हवा असेल तर तुम्ही डॉट डॉटची नवरी किंवा आहो किंवा आई बाबा असे कोणतेही तुम्ही या ठिकाणी नाव काढू शकता. खूप सुंदर दिसतो हा गळा, खूप छान आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला वर्क करायचं आहे गळ्याच्या. काय झालं, व्हिडिओ थोडासा समजलं नाही. जेव्हा आपला ब्लाऊज बनला तेव्हा त्याचा फोटो काढण्यात नाही आला, पण ते माझ्या नंतर लक्षात आलं. मी तुमच्यासाठी नक्की शेअर कराल तो व्हिडिओ. आता आपण एवढंच बघूया, म्हणजे जो गळा तयार आहे तोच बघणार आहोत, कारण पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईन. तर आता जी आतली नेट आहे ती आपण या ठिकाणी कट करणार आहोत. अशा पद्धतीने थोडीच्या एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे आपण एकदम बारीक धाग्याने हात शिलाई या ठिकाणी करून तो कपडा पॅक करून घ्यायचा आहे. बघू शकता गळा या ठिकाणी किती सुंदर तयार झाला आहे. वरच्या बाजूला पायपिंग करून घ्यायची लगेच. गळाही सुंदर तयार झाला आहे. आता इथे नाव टाकायचं आहे आपल्याला. तर मग आपल्याला नाव टाकण्यासाठी इथे न्यूजपेपरचा वापर करायचा किंवा कोणत्याही कलरचा फक्त दिसेल असा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इथे आपल्याला फक्त दिसलं पाहिजे. इथे आपण विशालची नवरी असं नाव टाकणार आहोत. इथे तुम्ही आई बाबा पण टाकू शकता, आहो पण टाकू शकता, किंवा जर तुम्हाला नाव नसेल टाकायचं काही हरकत नाही, तुम्ही नाव न टाकता इथे छोटे छोटे डायमंडही चिटकू शकता. विशालची नवरी असं नाव आपण या ठिकाणी काढलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं बघा व्यवस्थित छोटं काढायचं असेल, थोडं मोठं झालं किंवा दिसत नाही, तर मग आता आपण ब्लाऊज पीसचा अस्तरचा कपडा ठेवला इथे. अशा पद्धतीने अस्तरचा कपडा जो कट केला तोच ठेवून घेतला. आता बरोबर दिसेल इथे बघा, आधी दिसलं नाही. त्यानंतर इथे आपण हा जो आकार आहे विशालची नवरी, अक्षर जे आहे ते बरोबर आकारामध्ये बसवायचं आहे. अशा पद्धतीने नाव छोटं काढू शकता, मोठं काढू शकता. लगेच इथे फेब्रिक ग्लो घ्यायचा आहे आणि जी लेस आहे आपली डायमंडची ती आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. तुम्ही वर्क पण या ठिकाणी करू शकता आणि तुम्ही लेसचा पण वापर या ठिकाणी करू शकता. जर तुम्हाला वर्क मण्यांचं करायचं असेल तर करू शकता. पण सगळ्यात सोपं म्हणजे काय, आपली जी डायमंडची लेस आहे ती व्यवस्थित कट करायची आणि तीच या ठिकाणी आपण चिटकवणार आहोत. नाव तयार झाल्यानंतर थोडंसं सुकून द्यायचं आहे ते आणि मग त्यानंतर आपण हा जो पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे किंवा जे कपडा आपण लावला आहे तो काढून घ्यायचा आहे. थोडं थोडं सुकून द्यायचं आहे आणि मग या ठिकाणी आपण ही जी लेस आहे डायमंडची ती कट करत चालायची. व्यवस्थित या ठिकाणी आपण ती लावणार आहोत. अशा पद्धतीने खूप सुंदर छान हा गळा आपला तयार झालेला आहे. पुढील भाग मी कटिंगचा दाखवला, बाही दाखवली आणि मागचा गळा. तर पुढील भाग आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अगदी कमी वेळेमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे. दिसायलाही खूप सुंदर. अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा. जर नाव नसेल टाकायचं तर डायमंड चिटकू शकता. तर बरोबर या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं आपण हे ठेवून बाकीची जी लेस आहे ती कट करत चालायचं आहे. अशा पद्धतीने सुंदर छान जो गळा आहे तो आपल्या ठिकाणी तयार होतो आहे. साईडनी तुम्ही अशीच डायमंडची लेस चिटकवू शकता किंवा मण्यांची लेस तुम्ही लावू शकता. खूप सुंदर दिसतो हा गळा. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. खूप छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जेवढं आपल्याला आपण नाव काढलं आहे तेवढंच व्यवस्थित या ठिकाणी हा
जो फेब्रिक ग्लू आहे तो लावत चालायचं आहे आणि जी लेस आहे ती वरती चिटकत चालायचं आहे. म्हणजे काय होतं, लगेच तो जो आकार आहे जो नावाचा तो व्यवस्थित या ठिकाणी तयार होतो आणि सुकला जातो लगेच. एकच पूर्ण नाव तयार करायचं आहे आणि मग पुढं चालायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक नाव तयार करायचं आहे. फक्त सुकूस तर कपडा खालचा काढायचा नाही, नंतर काढायचा आहे. इथे हवे ते नाव तुम्ही इथे काढू शकता तुमच्या आवडीनुसार. बघा, जेवढे आकार आपले आहे ना अक्षरांचे तेवढे तिथपर्यंत आपण ठेवत चालायचे बरोबर, आणि जी लेस आहे ती कट करत चालायचं आहे. तर बघू शकता आपलं जे नाव आहे ते कसं तयार झालेलं आहे या ठिकाणी. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. अशा पद्धतीने हे जे नाव आहे ते आपण तयार केलेलं आहे. सुंदर छान जो गळा आहे तो आपला तयार झाला. कडेने तुम्हाला फक्त वर्क करायचं असेल तर वर्क करा, लेस लावायची असेल तर लेस लावा. हवी तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही कडेच्या भागाला या ठिकाणी करायची आहे. नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसतो आणि सोपा पण आहे, वेळही कमी लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण नाव खाली तयार करायचं आहे. म्हणजे जो गळा आहे तो गळा आपला या ठिकाणी नावाने कव्हर करायचा आहे. तर बघू शकता इथे आपलं जे नाव आहे ते तयार झालं आहे. सुकल्यानंतर हा कपडा आपण काढून घ्यायचा आहे. साईडने तुम्ही वर्क करू शकता.